मला वाटलं होतं ही मुलगी सहजासहजी मानणार नाही, पण राजकुमार तिच्याशी बोलतोय म्हणाला म्हणजे तो तिला नक्की मनवणार, मला खात्री आहे. पण आता जर खरोखरच ताराने मला स्वीकारलं तर मग मला इथं राहायला कुठलं कारणच उरणार नाही. नाही 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 नाही, तसं व्हायला नकोय. मला आता पुढचा प्लॅन लवकरात लवकर सुरू करावा लागेल. वेळही खूप कमी आहे माझ्याकडे. काय करू? हॅलो अनामिका, आता वेळ झाली आहे तुझी इथं येण्याची. डोंट वरी, तुला सूट होईल असं सगळं बॅकग्राऊंड इथं तयार आहे. आता तुला फक्त एंट्री घ्यायची आहे आणि इथं आल्यानंतर तुला काय करायचंय, कसं करायचंय तुला माहितीच आहे. तेव्हा आता माझ्या पुढच्या कॉलची वाट बघ. लवकरच भेटू. सी यू सून. बाय. अरे उद्या होळी, आपली काहीच तयारी झाली नाही अजून. हा नाही मी तेच म्हणतो, आपण काम करू आज रात्रीच सगळं तयारी करू, लाकडं आणू, म्हणजे उद्या काही टेन्शनच नाही. डन. पण तुमचा मोरक्या कुठे आहे? बबलू एरवी तोच सगळी कामं करत असतो ना, आज गेलाय कुठे तो? आलो आलो. हळू 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 बाबा, ये हळू. तुम्ही आठवण केली आणि मी आलो. काय काय लाकूड आहे माहितीये मला. काही उद्या होळी आहे ना, मग असं वेचून आणि खेचून घेऊन आलोय. आता बघ उद्या आपली होळी जास्त वेळ पेटणार. ए वेड्या, लाकूड तोड्या, हे लाकूड इथे ठेवतात का? जा बाहेर ठेवून ये जा. दादा हे बाहेर ठेवलं आणि रात्री चोरलं गेलं तर उद्या सकाळी काय पेटवायचं? समजलं. बबलू शेठ, हे लाकूड जिथून आणलंय, ज्याच्याकडून आणलंय त्याला परत नेऊन दे जा. काय सांग दादा, अरे महाग आहे ते, स्वस्त नाही. म्हणून सांगते परत नेऊन दे. हे लाकूड होळीमध्ये टाकतात का? सण साजरा करायचा आहे पण निसर्गाचा बळी देऊन नाही. सारंग, कल्पना चांगली आहे, पण होळीमध्ये लाकडं नाही टाकायची जाळायला. तर होळी साजरी करायची आहे ना यावर्षी की नाही? नाही मी म्हणतोय की अशी लाकडं नको आपण होळीमध्ये टाकायला. खाली जी पडलेली असतील ना लाकडं, पालापाचोळा, वाळलेली लाकडं, ती गोळा करू ना. हो, किती चांगली कल्पना आहे. नाही म्हणजे ह्यानी दोन गोष्टी होतील. एकतर आपलं परिसर स्वच्छ राहील आणि चांगली झाडं तोडली नाही जाणार. थोडक्यात काय तर आपली होळी पर्यावरणाचं नुकसान न करता साजरी होईल. कल्पना नक्कीच चांगली आहे, पण आत्ता रात्री कोणीही कुठे जायचं नाहीये अंधारात. हा, उद्या जा ना सकाळी. हा बबलू शेठ, अर्ली इन द मॉर्निंग उठायचंय. हा चला तयार हो ना. येस, उद्या सकाळी जाऊ लाकूड शोध मोहिमेला. वा आलोच. बस, काय झालं? इथे का बसलीस अशी एकटीच? काय नाही, तुझीच वाट बघत होते. काय होळीची तयारी झाली? नाही, तसं असून काही ठरलं नाहीये, म्हणजे त्याचंच डिस्कशन चालू होतं. पण तू इथे का अशी बसली आहेस लॉबीत एकटीच? कयात सुद्धा तुझं काहीतरी म्हणणं आहे. म्हणणं आहे. होळीची पूजा करणार आहेस तू? मी नाही करत. प्रथेप्रमाणे आमची अमृता करते, ती घरची मोठी सून आहे ना. काही गरज नाहीये. काय? अमृताला यावेळेस पूजा करायची काही आवश्यकता नाही. तिचं पोट ऑलरेडी भरलंय. परमेश्वराने तिला जे काय दान तिच्या पदरात घालायचं होतं ते घातलंय. त्यामुळे
आता तिला कुठल्या पुण्याची गरज आहे? आणि सावलीचं नाव घेऊ नको हा, माझ्या डोक्याचा पेटी. त्यामुळे सावलीचं नाव अजिबात घ्यायचं ना. मग तुझं काय म्हणणं आहे? यावेळेस होळीची पूजा कोणी करावी? तारानी. तारा करणार आहे यावेळेस पूजा. चल काहीतरी काय. अगं तारा घरची सगळ्यात धाकटी सून आहे. तिला हा मान मी देऊ शकत नाही, कारण तसं जर का मी केलं तर घरच्या मोठ्या सुनेला मुलाला मी काय तोंड देऊ? नाही, आणि या घरच्यांना सुद्धा पटणार नाही, त्यांना मान्य होणार नाही. घरच्यांना काय मान्य होईल काय नाही हे तुझ्यासाठी महत्वाचं नाहीये आत्ता या क्षणी. मला काय मान्य आहे हे तुझ्यासाठी महत्वाचं असलं पाहिजे. भैरवी कसं शक्य आहे ते? का शक्य नाहीये? तू मालकीणीस या घराची, मुख्य आहेस या घरची. तू म्हणशील तेच या घरात होणार. आणि यावेळी तुझं म्हणणं आहे की यावर्षी होळीची पूजा ताराच करणार. संपला विषय. देवा, ही बाई अजून काय काय करायला लावणार आहे मला कोणास ठाऊक. या होळीत नक्की आणखीन काय जळणार आहे? वहिनी, सावली सॉरी. म्हणजे माझ्या अवस्थेमुळे घरातली सगळी कामं तुझ्या एकटीवर पडतात ना. ते आताच होळीचा सण, नैवेद्याचा स्वयंपाक, कसं जमवणार आहे सगळं? वहिनी तुम्ही नका काळजी करू. सण आहे म्हटल्यावर मला अजिबात थकवा जाणवत नाहीये. आणि हो, या अवस्थेत तुम्ही अजिबात धावपळ करायची नाही. तुम्ही फक्त आराम करा आणि येणाऱ्या गोड बाळाची काळजी घ्या. मी सांभाळून घेईन. तू आहेस ना म्हणून निर्धा हसते मी. बरं मला सांगा, आपली पुरुष मंडळी सकाळी जाणार होते ना लाकूड फाटा गोळा करायला? आमचे आत्ता उठलेत आणि बाकीचे सुद्धा. कधी हे आवरणार, कधी लाकडं जमा करायला जाणार आणि कधी आपली होळी पेटणार देवालाच ठाऊक. या पुरुषांच्या भरोशावर बसलं ना तर रात्रीची होळी पहाटे पेटायची. असू द्या वहिनी, सण आहे म्हटल्यावर होईल थोडी गडबड. हो, पण मला हे सांगायचं होतं, आजची होळीची पूजा तुमच्याच हातून झाली पाहिजे. नाही या सावली, अजिबात नाही. खरं सांगू का, त्या वर्षी देवाने मला जे हवं होतं ना ते सगळं दिलंय. माझं बाळ माझ्या पदरात येणार आहे, हे माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे. त्यामुळे यंदाची पूजा तूच करायचीस, कळलं? असं कसं? तुम्ही ह्या घरच्या थोरल्या सून आहात. परंपरेनुसार तुमचाच पहिला मान आहे. आणि जरी तुम्ही माझं नाही ऐकलं तरीही तिलोत्तमा मॅडम तुम्हालाच पूजा करायला सांगणार. आता आई काय सांगतील ते मला माहिती नाही, पण त्यांनी जर ही पूजा मला करायला सांगितली ना तर तो मान मी तुलाच देणार आहे. थोरली सून आहे ना मी, मग मी ठरवणार कोणाला तो मान द्यायचा ते. यंदाची पूजा तुझ्याच हातनं व्हायला हवी, कळलं?